नमस्कार. थोड्याच वेळात प्रत्येकजण लक्ष्मीपूजन करणार आहे. तर लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीचे आगमन करण्यासाठी घरामध्ये सकारात्मकता असायला हवी. त्यामुळे आज संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेत कापुरासोबत जाळा ही एक वस्तू तुमच्या घरातील सर्व दोष, सर्व बाधा पूर्णतः नष्ट होतील. घरात लक्ष्मी नांदेल आणि घराची देखील प्रगती होणार आहे. अशी कोणती घरातीलच वस्तू आहे जी आपल्याला कापुरासोबत आज आवर्जून जाळायची आहे? संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला अजिबात विसरू नका. आणि आज तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या वेळेत देखील ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. कमीत कमी 108 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे. कापूर जाळण्याचे अनेक फायदे आहेत. शास्त्रामध्ये कापूर जाळण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते, घरातील वातावरण देखील शुद्ध होत असते, नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते. म्हणून आपल्याला कापूर जाळायचा आहे. आणि कापुरासोबत या प्रभावी वस्तू ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत, या जाळल्याने तुम्हाला कोणता नजरदोष लागलेला असेल, कुठली वाईट बाधा तुमच्यावर झालेली असेल तर ती पूर्णतः नष्ट होते. कारण आज अमावस्या देखील आहे, म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमचे सर्व दोष दूर होत असतात. तुम्हाला कुठल्याही बाधा झालेल्या त्या देखील तुमच्यावरच्या नष्ट होत असतात. लक्ष्मीपूजनामध्ये कापूर जाळण्याला खूप महत्त्वाचे मानले जाते. याचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरल्यास माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन होत असते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर देखील राहत असते. तुम्हाला कोणाची नजरबाधा झालेली असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काही त्रास होत असतो. दररोज तुमची विनाकारण चिडचिड होत असते. कधीकधी काहीही कारण नसताना घरामध्ये वादविवाद, भांडणे होत असतात. तर अशी काही बाधा झालेली असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी घडत असतात. कधीकधी तुम्ही बाहेर जाता, बाहेरची जागा चांगली नसते, इथून एखादी नकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत तुमच्या घरी येत असते आणि त्यामुळे घरामध्ये प्रत्येक समस्यांना सामोरे जावं लागत असते. कधीकधी घरामध्ये पैसा येत नाही आणि आला तरी तो टिकत नाही. खूप कष्ट आणि मेहनत करूनही हवा तेवढा पैसा आपल्याला मिळत नाही. त्यासोबतच कोणत्याही कामामध्ये यश येत नाही. काही कामं होत आलेली असतात परंतु पूर्णत्वाला जात नाहीत. तर अशा या समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला आज कापुरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत. अमावस्या देखील आहे आणि लक्ष्मीपूजन असल्यामुळे देखील तुम्हाला या दुहेरी योगावर तुम्हाला आवर्जून हे काम करायचे आहे. हा उपाय केल्यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी येते, धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही, आर्थिक स्थैर्य देखील होते. म्हणजेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य येते आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकतो, पैशाची चणचण कधीही जाणवत नाही. कापूर जाळण्यासोबतच तुम्हाला एक मंत्र जप देखील आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जिथे लक्ष्मीपूजन करणार आहात तिथली जागा स्वच्छ करून तिथे देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्या दिव्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे. घराच्या खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे आवर्जून प्रज्वलित करायचे आहेत आणि जास्तीत जास्त तेल टाकून करायचे आहेत, जेणेकरून हे दिवे रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. कारण माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आणि घरात कुठेही अंधार असता कामा नये. घरामध्ये चहूबाजूला प्रत्येक रूममध्ये लाईट चालू ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, म्हणजेच लक्ष्मीपूजन करून घ्यायचे आहे. गणपती बाप्पा लक्ष्मीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्हाला श्री सुक्तमचा पाठ आवर्जून करायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम देखील आवर्जून वाचायचे आहे. त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि सोपा मंत्र आहे. प्रत्येकालाच म्हणता येईल असा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणल्याने साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक आसन टाकून लक्ष्मी मातेच्या समोरच बसायचे आहे. त्यासाठी उपायासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे किंवा मातीचे भांडे असेल तर ते घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. प्रत्येकाच्याच घरी मातीच्या पंत्या ह्या दिवाळीच्या वेळेस असणारच आहेत, म्हणून मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि ही मातीची पंती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर या तांदूळावर तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि 2 वेलची देखील ठेवायच्या आहेत. आता पुढे जी मी वस्तू सांगणार आहे ती तुम्हाला कापुरासोबत आवर्जून जाळायची आहे. या भीमसेनी कापुरावर तुम्हाला थोडेसे चांगले तूप देखील टाकायचे आहे. तुपामुळे तुम्हाला होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते.
हा एक छोटासा यज्ञ असल्यासारखाच आपल्याला उपाय करायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला थोडेसे तूप देखील टाकायचे आहे आणि आता जी वस्तू सांगणार आहे ती म्हणजे तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे। जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि ही मोहरी घेऊन तुम्ही तुमच्यासमोर अजून एक आसन टाकायचे आहे। पूर्व पश्चिम आसन टाकून त्यावर तुमच्या मुलांना, तुमच्या पतीला किंवा घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे। अमावस्या तिथीला अशा प्रकारे उपाय केल्यास तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना कोणताही त्रास असो, कोणतेही दोष लागलेले असो, पूर्णतः नष्ट होत असतात। अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता, कोणतीही वाईट शक्ती, नजरबाधा दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि एकदाच ही मोहरी हातामध्ये घ्यायची आहे, म्हणजे एकच चिमूटभरच मोहरी घ्यायची आहे आणि हीच प्रत्येकाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या घराचं सर्वस्व असलेलं मुख्य प्रवेशद्वार याच्यावरून देखील 7 वेळेला ही मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि आपण जे मातेच्या पंतीमध्ये कापूर ठेवलेला आहे, लवंग ठेवलेले आहेत, लवंग ह्या दारिद्र्यनाशक आहेत, कापूर हे नकारात्मकता दूर करत असते, त्यासोबतच वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। म्हणून या तिन्ही वस्तूसोबत ही जी मोहरी आपण उतरवून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आहे व त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। लक्ष्मीपूजनाच्या समोरच तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। जर तुम्ही काल लक्ष्मीपूजन केलेले असेल, बऱ्याच जणांनी कालच पूजा केलेली आहे, परंतु आज पूजेचा मुहूर्त आहे, त्यामुळे आज जे कोणी लक्ष्मीपूजन करणार आहेत त्यांनी आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या समोरच हा उपाय करायचा आहे आणि ज्यांनी काल लक्ष्मीपूजन केलेले असेल त्यांनी देवासमोर करायचा आहे। हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जोपर्यंत कापूर हा जळत आहे तोपर्यंत हा जप करत राहायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या सर्वत्र घरामध्ये हा कापूर असा धूर पसरला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये थोडंसं धूप देखील टाकायचं आहे। तुमच्याकडे धूप असेल तर टाका, नसेल तर थोडंसं तूप अजून टाकायचं आहे, ज्यामुळे याचा धूर अजूनच वाढतो आणि सर्वत्र ठिकाणी घरामध्ये पसरतो। त्यानंतर संपूर्ण घरभर हे धूर तुम्हाला फिरवायचं आहे। तुमच्या प्रत्येक रूममध्ये हे डिश आपल्याला घेऊन जायची आहे। त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी हे कापुराचे भांडे ठेवायचे आहे। जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला हाच मंत्राचा जप करायचा आहे। त्यासोबतच ह्या वस्तू बाहेर जळेपर्यंत बाहेरच ठेवायच्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी यामध्ये जे तांदूळ आहेत ते निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता, किंवा तुम्ही रात्री ती प्लेट घरामध्ये आणली आणि दुसऱ्या दिवशी त्यातील वस्तू निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालेल। या उपायामुळे सर्व बाधा, सर्व इडापिडा नष्ट होत असतात। अलक्ष्मी देखील घराच्या बाहेर निघून जाते, दरिद्रता देखील पूर्णतः नष्ट होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदते। तर आवर्जून हा कापुराचा उपाय नक्की करा, खूप प्रभावी उपाय आहे। त्यासोबतच तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला, लक्ष्मीपूजनाच्या वेळेला एक दिवा उत्तरेकडे तोंड करून आवर्जून लावायचा आहे व त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत। दिव्याला खाली तांदूळाचे किंवा फुलाचे आसन देऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। लक्ष्मी मातेची दिशा ही उत्तर दिशा असते, तिथूनच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते, म्हणून आवर्जून तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे। तुमच्याकडे जर कवडी असेल तर कवडी टाका, कवडी देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। जर कवडी नसेल तर तुम्ही 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या लवंगा नसायला हव्यात। लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असल्यामुळे नक्कीच तुमच्या घरातील सर्व दरिद्रता नष्ट होईल, त्यामुळे हा कापुराच्या उपायासोबतच तुम्हाला हे देखील एक काम करायचे आहे। नक्की करा। माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।